म्हणजे काकूंनी इतक्या प्रेमाने म्हणजे पाठीवर आशीर्वाद ठेवला, म्हणजे आई जशी, कारण माझी आई खूप वयस्कर आहे, मी नागपूरची आहे, नागपूरला असते, त्याच्यामुळे काकूंनी जे प्रेमाने सांगितलं ते मी माझ्या आईकडूनच आलं आहे असं मी विचार करते. कारण कुठली आई जी आहे ही आपल्या लेकरांची खूप तारीफच नाही करते. तर मी इतकी काही मोठी नाही, मी फक्त एक ध्यानाची अभ्यासी आहे आणि गुरुदेवांच्या कृपेने प्रशिक्षक झाली आहे, तेवढीच माझी ओळख. बाकी तुमच्याही घरात तुमचेही जे मुलं बाळं असतील किंवा तुम्ही स्वतः देखील आयुष्यामध्ये अनेक कर्तव्यकार्या किंवा म्हणा अचिव्हमेंट्स नक्की तुम्ही प्राप्त केल्या असतील. फक्त काय आहे की काकूंनी खूप ओळख केली आणि काही लोकांना माहिती झालं म्हणून. नाही तर प्रत्येकाच्या घरातच आजकाल उच्च विद्याविभूषित अतिशय ज्याला म्हणतात की समाजामध्ये ज्यांनी स्वतःला एस्टॅब्लिश केलं असे लोक असतात. पण हे माझं खूप भाग्य आहे की मी इथे तुमच्या सर्वांमध्ये येते आणि अशा रीतीने माझी ओळख करून दिला जाते. माझी आय एम रिअली ग्रेटफुल. काकूंनी विनंती केली मला, मी लगेच टनाटन उड्या मला तयार झाली, कारण की मला खूप आवडतं इथे यायला आणि तुमच्याशी संवाद साधणं मला हृदयापासून खूप आनंद मिळतो. मी तुम्हाला थोडंसं माझ्या म्हणजे इतकं सुंदर तुम्ही अरेंज केलं आहे मी बघत होती आणि भजनसुद्धा जे म्हणत होतं त्याच्यातून आपल्या हृदयाचे भाव व्यक्त होतात. कोणाबद्दल? तर आपण ज्यांना पूजनीय मानतो किंवा जे आपल्याला वाटतं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अशा त्या व्यक्तीबद्दल हे भाव असतात. ते भजनाच्या माध्यमातून, पूजनाच्या माध्यमातून हा जो आपण आज दिवस सेलिब्रेट करतो उत्साहामध्ये, त्याच्या माध्यमातून. मात्र माझे गुरु कोण आहे आणि अशा रीतीचे ते होते, मी थोडी त्याची ओळख तुम्हाला करून देते. माझे ते भाव माझ्या गुरुदेवांच्या चरणी मी माझी म्हणजे सादर हे पुष्प अर्पण करते. मी हार्टफुलनेसची अभ्यासी जेव्हा झाली त्याच्या मागे काही कारण होतं. म्हणजे काही पर्सनल असं कारण झालं की घरामध्ये मी अगदी तरुण होती, माझी मुलगी अगदी 1 वर्षाची होती, 7-8 महिन्याची. म्हणजे माझी मुलगी जन्माला आली आणि तिसऱ्याच दिवशी माझ्या मोठ्या जे नणंद आले त्या आणि त्यांचा लहान मुलगा, त्या फक्त 30 वर्षाच्या होत्या आणि तो मुलगा 8 वर्षाचा, ते अपघातामध्ये गेले. तो एक म्हणजे खूप मोठा आघात होता, कारण जस्ट मी दवाखान्यातून माझ्या बाळाला घरी घेऊन आलेली, माझे मिस्टर म्हणजे ते पण आलेले आणि अचानक एका रात्री ती अशी फोनची घंटी वाजली, अभद्र अशी संध्याकाळची वेळ होती. मी हे तुम्हाला सांगते की कशा रीतीने माझा हा प्रवास झाला आणि ती बातमी कानावर